श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो. स्वामींचे संदेश म्हणजे आपल्या आयुष्यातील निर्णय घेण्यास मदत, प्रोत्साहन, स्वामींचे संकेत किंवा आशीर्वाद असू शकतात. सर्वप्रथम 11 वेळा नामस्मरण करून समोरील 2 पर्यायांपैकी एक पर्याय निवडा आणि बघा स्वामी तुम्हाला काही संदेश किंवा संकेत देत आहेत का. इच्छा असल्यास आपण दोन्ही पर्याय बघू शकतो. चला तर सुरू करूया आजचा स्वामी संदेश. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील प्रथम पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी माऊली सांगतात, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. आशा आणि विश्वास हे कधीही चुकीचे नसतात. ते फक्त आपल्यावर अवलंबून असतं की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. बाळांनो, स्वतःवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. वाईट शक्ती तुम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या मनात भीती निर्माण करेल. पण हे लक्षात ठेवा, तुमच्या आत एक असीम शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे तुमचा आत्मा, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची सकारात्मक ऊर्जा. या शब्दांवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे वाईट संगती तुम्हाला अधोगतीकडे नेतात, त्याचप्रमाणे सत्संग तुम्हाला योग्य मार्गावर आणतो. जरी सध्या तुम्ही वाईट लोकांमध्ये किंवा वाईट वातावरणामध्ये असाल तरी तुमच्या मनात चांगल्या विचारांचा वास असू द्या. शक्य असल्यास चांगल्या सकारात्मक लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. भगवंताचे नामस्मरण करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक बळ मिळेल. सर्व नकारात्मक परिस्थितीमधून तुम्ही लवकरच बाहेर पडणार आहात. भगवंताच्या सेवेमुळे, नामस्मरणामुळे तुमच्या भोवती एक सकारात्मक कवच निर्माण होईल. संकट कितीही मोठे असले तरी त्यातून तुम्ही बाहेर पडण्यासाठी संयम व धैर्य सोडू नका. प्रत्येक पावलावर विचार करा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. शांत डोक्याने परिस्थितीचे आकलन आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला. वाईट शक्ती तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करते. भीती ही सर्वात मोठी शत्रू आहे. एकदा का तुम्ही भीतीवर विजय मिळवला ही अर्धी लढाई तुम्ही जिंकलात. तुमच्या मनात भीतीला थारा देऊ नका. तुमची स्वामी माऊली सदैव तुमच्या पाठीशी आहे हे कधीही विसरू नका. बाळांनो, तुम्ही एकटे नाही आहात. जर तुम्हाला मदतीची गरज असेल तर ती मागण्यासाठी संकोच करू नका. तुमच्या आसपासच्या विश्वासू लोकांकडून मदत घ्या. तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका, कारण ते विचार तुम्हाला कमकुवत करतात. चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. इतर गोष्टींकडे लक्ष न देता त्यावर विजय मिळवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा. मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी लगेच मोठे बदल करणे शक्य नसते. लहान लहान पावले उचला. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःवर आणि ईश्वराच्या योजनांवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा. बाळांनो, लक्षात ठेवा, जिथे संपते मर्यादा तुमची तिथून साथ देतो आम्ही. आम्ही तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. प्रत्येक पावलावर, प्रत्येक संकटांमध्ये आम्ही तुमच्या सोबतच आहोत. तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न आणि कर्म करत राहा. तुमची आंतरिक शक्ती इतकी जागृत करा की आम्हास तुम्हाला भेटायला यावं लागेल. आमचे आशीर्वाद तुम्हाला कोणत्याही संकटातून मुक्ती मिळवून देतील. घाबरू नका. योग्य कर्मांसाठी लढत राहा आणि सत्य व धर्माचा मार्ग कधीही सोडू नका. दररोज किंवा दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ सहस्रनामावलीचा जप करणे, स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करणे, न चुकता दर शनिवारी काल भैरवाष्टकम स्तोत्राचे 11 वेळा पठण करणे, गरजूंना यथाशक्ती मदत करणे, दररोज आपल्या देवघरासमोर घोर कष्टोद्धरण स्तोत्राचे स्पष्ट व मोठ्या आवाजात पठण करणे, अशा सेवा उपासना आपल्यासाठी लाभदायक ठरतील. जर तुमचा स्वामींच्या योजनांवर आणि स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर मनापासून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील दुसरा पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी माऊली सांगतात, बाळांनो, हा संदेश जर तुम्हाला मिळत आहे तर समजून जा, तुमच्या परीक्षेचा काळ देवाने संपवला आहे. तुमच्या नशिबाचे फासे आता लवकरच पलटणार आहे. कितीही मोठा अडथळा, संकट आले
तरीही भगवंत तुमच्या पाठीशी सदैव आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या मनात कोणतीही शंका आणू नका. परमेश्वर तुमची काळजी घेत आहे. देव सांगतात, ही नियती तुमच्या समोर नवीन नवीन डाव खेळण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही त्यात अडकून जाता कामा नये. बाळांनो, सर्व चांगलंच होणार आहे हे मनात धरून चला. बाकीचं सगळं आम्ही बघून घेऊ. जिथे विश्वास आहे तिथे परमेश्वर आहे. तुमच्या वाट्याचे दुःख तुम्ही भोगून संपवलेलं आहे. आता तुम्ही फक्त स्वतःवर आणि भगवंतावर विश्वास ठेवा. तुमच्या वाट्याला सुख लवकरच येत आहे आणि ते सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार आहे. फक्त कर्म स्वच्छ ठेवा. आम्ही तुम्हाला वचन देतो, तुमची साथ आम्ही कधीही सोडणार नाही. काही दिवसात तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना केलेली होती त्या सर्व चांगल्या गोष्टी अचानक तुम्हाला भेटणार आहेत. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत. तुम्हाला जे पाहिजे आहे ते सर्व तुमच्या आयुष्यात येत आहे. बाळांनो, भूतकाळ सोडून द्या आणि आपल्या वर्तमानावर लक्ष द्या. जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या मागे काय घडलं ते बघणं बंद कराल, तितक्याच लवकर तुम्हाला नवीन संधी आणि सुखी आयुष्य दिलं जात आहे. भविष्यावर लक्ष केंद्रित करा. सर्व छानच होणार आहे. आनंदी आनंद येत आहे. लवकरच तुमच्या जीवनातील सर्व दुःखांचा नायनाट होत आहे. स्वामी सांगतात, बाळांनो, गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या जीवनात अनेक अडचणी आलेल्या असतील, ग्रहमान प्रतिकूल झालेली असतील, पण तरीही तुम्ही अविश्वसनीय यश संपादन केलेले आहे. हे केवळ तुमच्या दृढ निश्चयामुळे आणि आमच्यावरील श्रद्धेमुळे शक्य झालेले आहे. तुम्ही विचार करत असाल की हे सर्व कसे घडले? जेव्हा सर्व काही विरोधात असतानाही तुम्ही कसे यशस्वी झालात? याचे उत्तर सोपे आहे. श्रद्धा आणि कर्म. तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवला आणि तुमच्या मनात आमच्यावरील श्रद्धा कायम ठेवली. म्हणूनच कितीही संकटे आली तरी तुम्ही डगमगला नाही. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आमच्या नामस्मरणात आणि आमच्या चरणी लीन झाल्यानेच मिळतात. जेव्हा तुम्ही भगवंताचे नामस्मरण करतात तेव्हा तुमची आंतरिक शक्ती जागृत होते. तुम्हाला योग्य मार्ग दिसू लागतो आणि तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतात. तुम्ही जेव्हा मनापासून भगवंताची कोणतीही सेवा करतात, चांगले कर्म करतात, तेव्हा तुमचा प्रगतीपथ निर्वेद बनतो आणि गुप्त शत्रू कायमचे नष्ट होतात. जीवनात चढ उतार हे येतच राहतील. कधी अनुकूल परिस्थिती असेल तर कधी प्रतिकूल, पण जो भगवंताशी एकरूप होतो त्याला कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. तुमच्या अडचणी, दुःख, चिंता सर्व आमच्याकडे सोपवा. आम्ही तुमच्या पाठीशी सदैव उभे आहोत. स्वतःला भगवंताच्या चरणी समर्पित करा. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करा. तुम्हाला शांती मिळेल. तुमच्या सर्व समस्यांची उकल होईल आणि अपेक्षित असलेले यश तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. भिवू नका बाळांनो, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. आमची अदृश्य शक्ती सदैव तुमच्या भल्यासाठी कार्यरत आहे. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करणे, स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय पठण करणे, जवळच्या स्वामी केंद्रात आरतीसाठी तसेच कोणतीही सेवा करण्यासाठी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणे, आपल्या कुलदेवीच्या कृपा आशीर्वादांसाठी दररोज संध्याकाळी कुलदेवीच्या मंत्राचा 1 माळ जप करणे, सिद्ध कुंजिका स्तोत्रमचा पाठ करणे, अशा सेवा उपासना आपल्यासाठी लाभदायक ठरतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.